मी मनोहर पवार, TV1 मराठीमध्ये आपले स्वागत। पाहूया आजचे वृत्त। जत तालुक्यातील कन्नड शिक्षक दिलीप कुमार हिंदुस्तानी, मराठी शिक्षक गुंडा मुंजे यांना राज्यस्तरीय गुणवंता शिक्षक पुरस्कार। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा नाशिक यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रज्योती गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात होणार वितरण। उमदी तालुका जत येथील प्राथमिक कन्नड शिक्षक दिलीप कुमार हिंदुस्तानी व दरीबडशी येथील मराठी प्राथमिक शाळेचे शिक्षक गुंडा मुंजे यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा नाशिक यांच्या वतीने राज्यस्तरीय राष्ट्रज्योती गुणवंत शिक्षक हा राज्यस्तरीय पुरस्कार रविवारी दुपारी 12 वाजता नाशिक येथील परशुराम सायरखेडकर नाट्यगृहात विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून ह्या वर्षी पण शिक्षणाचे आद्यदेवी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन किंवा शिक्षिका दिन म्हणून आपण महाराष्ट्रभर साजरा करतो आणि त्यांच्याच विचारावर आधारित ही संघटना काम करत आहे आणि दरवर्षी आम्ही नाशिक येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देत आहोत आणि ह्या वर्षीसुद्धा नाशिक या ठिकाणी राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम 6 जानेवारी रोजी रविवारी दुपारी 12:30 वाजता शालिमार हॉल या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी खास करून राज्याचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ सर, राज्याचे राज्य सरचिटणीस श्री राजेंद्र मसदे आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि संघटनेचे नेते MV कांबळे साहेब हे सुद्धा ह्या ठिकाणी कार्यक्रमाचं उपस्थित राहणार आहेत। यावेळी सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष माननीय शामराव जवंजाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शीतलताई सांगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मणजी राऊत, शिक्षण उपसंचालक रामचंद्रजी जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्षा माननीय नैनाताई गावित, शिक्षक संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष संतोष काटे, राम निकंबे, चंद्रकांत गोसावी, राज्य संघटक सल्लागार महिला प्रतिनिधी, नाशिकचे सर्व पदाधिकारी, जत तालुका मागासवर्गीय शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी व त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे। या 2 शिक्षकांना मिळालेल्या पुरस्कारामुळे जत तालुक्यातील अनेक शिक्षकांनी या शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीनं यावर्षीही नाशिक येथे गुणवंत शिक्षक पुरस्काराचा वितरण सोहळा उद्या दिनांक 6 रोजी आपण आयोजित केलेला आहे। या सोहळ्यानिमित्त बहुजन समाजातील शिक्षकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार हा पुरस्कार आम्ही दरवर्षी आमच्या संघटनेच्या वतीनं देत असतो। याही वर्षी तो पुरस्कार सांगली जिल्ह्यातील हिंदुस्तानी सर यांना तो पुरस्कार मिळालेला आहे। म्हणजेच या पुरस्काराचा मुख्य हेतू हा बहुजन समाजातील शिक्षकांचा कुठेतरी गौरव व्हावा म्हणून हा पुरस्कार आमच्या संघटनेच्या वतीनं दिला जातो। या पुरस्कार घेणाऱ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि उद्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा अशी सर्वांना विनंती करतो।